करायचं आहे. आमच्याबरोबर कॅप्टन राहुल मोरे आपण या धोडूपूजा फायटर संघाचे कॅप्टन तसंच ओमसाई नवरंग मित्र मंडळाचे उपाध्यक्ष जनार्दन चांदे साहेब नाना यांच्या शुभ हस्ते आपण पहिला टॉस करणार आहोत. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय अण्णा शिंदे आपण या जर आले असतील तर प्लीज आपला वेलकम असेल. परंतु नाना आमच्यावर जोडले जातील. नाना या इकडे प्लीज. नाना या. आपण नक्कीच ओमसाई नवरंग मित्रमंडळ द्वारा आयोजित स्पर्धा पाहतोय मागील 5 वर्षामध्ये. बघा ओमसाई नवरंग मित्रमंडळ असं एक मंडळ राहिलं आहे ज्यांनी प्रत्येक विभागामध्ये चांगलं सहकार्य केले. सामाजिक कार्य असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या, शिवाजी जयंती असू द्या, प्रत्येक महात्मा जयंती त्यांच्या माध्यमातून साजरी केली जाते. नाना नक्कीच आपण सांगायचं की ओमसाई नवरंग मित्रमंडळ कशा प्रकारे काम करते आणि सामाजिक कार्य कसे असतात, तुमची टीम कसं सपोर्ट करते प्रत्येक कार्यामध्ये. धन्यवाद. नवरंग चसाक ओम साई मित्रमंडळ आयोजित करत आहे. हे आमचं 5वं वर्ष आहे. अतिशय चांगला उत्स्फूर्त या मंडळाला लाभलेला आहे आतापर्यंत. आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या बोईसरमध्ये ह्या नवरंग साई मित्रमंडळ जे आम्ही स्पर्धा आयोजित करतो ह्या नावारूपाला आलेल्या आहेत. ह्या मंडळाचा वैशिष्ट्य आहे की आम्ही फक्त चषकच फक्त भरवत नाही, जे काय वर्षभर जे काय सामाजिक उपक्रम असतात हे मंडळातर्फे आयोजित केले जातात. आता तुम्ही बघितलं असेल की संयुक्तिक जयंती आम्ही साजरी करतो. गेल्या आम्ही 18 तारखेला 18 एप्रिलला सार्वजनिक जयंती उत्सव साजरा केला होता. तो त्या कार्यक्रमाला बहुतेक सर्व मान्यवर आले होते आणि त्यांनी भरभरून या मंडळाचं कौतुक केलं आहे की असा उपक्रम करणारी या बोईसर म्हणजे येवन पालघर जिल्ह्यातली एकमेव संस्था असेल की संयुक्त जयंती सर्व जे काय जाती धर्मातले आहेत, जे जे महामानव आहेत होऊन गेले आहेत त्यांची जयंती साजरी करते, दहीहंडी साजरी करते, नवरात्री उत्सव साजरी करते, गणपती साजरी करते. जे जे सामाजिक उपक्रम जे आहेत तेथे हे मंडळ साजरी करते. आणि आमच्या या मंडळाला आपल्यासारखेचे वरदान आहे, वरदहस्त आहे, मार्गदर्शन आहे. जे काही चुकल तिथं आम्हाला मार्गदर्शन होतंय आणि मंडळची वाटचाल जी आहे ती चांगल्या प्रकारे आहे. आणि जोपर्यंत आम्हाला जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे तोपर्यंत मंडळ असंच पुढे दौडत राहील. नक्की खूप चांगलं तुम्ही कार्य करतात आणि तुमचं मंडळ असंच चांगला कार्य करतात. चला विनायक वायबी संघाला टॉससाठी यायचं. बघा वेळ झालेली आहे. जर तुम्ही आता टॉससाठी आला नाही तर आयोजक कमिटी तुम्हाला 3 चेंडूची पेनल्टी देईल. शेवटचा कॉल तुम्ही आयोजकाशी बोलून घ्यायचा. शेवटचा कॉल आहे, तुम्ही आयोजकाशी बोलला की टॉससाठी यायचा आहे. कुठलाही विलंब करता टॉस करून घ्यायचा आहे. कारण की 7:15 वा 7:30 आपण मॅच चालू करणार होतो, 7:45 झालेले आहेत. आयोजकांनी तुषार लढे आता आम्ही कॉल करणार नाही आहोत, पेनल्टी लावली जाईल. लक्षात आहे की आमचे आयोजक आहेत त्यांचा कॉल आहे. आयोजकाशी तुम्ही बोलून घ्या प्लीज. बघा जास्त वेळ हे घेत नाहीये. फक्त तुम्ही बोलतोय आवाज आहे माझा आहे परंतु जे निर्णय आहे ते आयोजक कमिटीचा आहे. फक्त 30 सेकंद तुमच्याकडे. आपण कॉल करतो टॉससाठी लगेच यायचं. अण्णा शिंदे साहेब आहेत गव्हर्नमेंट सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर या त्यांच्या शुभ हस्ते आपण आजचा पहिला टॉस करणार आहोत. एका बाजूला नवरंग आणि एका बाजूला चषक असा कॉल असाल. तुषार लगेच टॉससाठी यायचं. चला आमचे आयोजक वाट पाहत आहे खूप वेळापासून. आपण टॉससाठी यायचं. बघा विशाल चॉईस देतील. अण्णा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि दडबजाचा कॉल असेल. अण्णा टॉस करायचा आपण. हां वरती उडवायचं आहे, कॉर्नर स्पिन करायचा आहे. नवरंगचा कॉल केला गेलाय आणि इट इज नवरंग. धोडूपूजा फायटर संघ टॉस विन झालाय. राहुल टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग. कसं वाटतं आज सुपर 8मध्ये वावी संघ समोर आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. आज काय चेंजेस पहिले जो संघ खेळला आज काय चेंजेस करणार आहे संघामध्ये? नाही, एक संकेतला घेतलं. कसं वाटतंय घरच्या मैदानामध्ये पहिला सामना तुम्ही खेळताय, किती दबाव असणार आहे? थोडा प्रेशर आहे बट टीम पण समोर थोडी कडक आहे, होईल पण. नक्कीच आम्ही आई शरीर प्रार्थना करते तुमचं नक्कीच फिटनेस चांगला असावं, चांगला तुम्ही सामना खेळावेत. कारण टॉस नक्कीच झाला, टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? नक्की फिल्डिंग केली असती. परंतु आज बॅटिंग करायची. मागील 2 सामने नक्कीच चांगले झाले. जिंकून तुम्ही सुपर 8ला पोहोचलात. आज घरचा संघ समोर आहे.
तर काय प्लॅनिंग काय वेगळी काय चेंजेस टीममध्ये असणार आहे आजच्या दिवसामध्ये? नक्कीच घरचा संघ आहे तर प्लॅनिंग असं तर काय नाही पण बोलतात ना एक जास्त टार्गेट करायचा प्रयत्न करूया. कोई चेंजेस? नाही सेम टीम. ओके बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेणार नाही, फक्त 3 मिनिटांमध्ये तुम्ही फिल्डिंग लगेच सजून घ्यायचे. 3 मिनिटाचा कालावधी आहे. मी विनंती करेल अण्णा शिंदे साहेबांनी आमची नानासाहेब म्हणजे मुख्य व्यासपीठ विराजमान व्हायचं आहे. बघा आपण ओम साई नवरंग मित्रमंडळ द्वारा आयोजित नवरंग चषक पाहतोय. 20-25चा महाथरार पर्व 5वं आहे आणि आजची अंतिम रात्र. पहिला सामना YBC वेबूर पालघर विपक्ष धोडूपूजा फायटर बोईसर या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. 5 षटकांचे सामने असतील. थोड्या क्षणामध्ये आपण येऊया इंडियन ऍक्शन मध्ये, परंतु आपण ऐकत राहा, पाहत राहा नवरंग चषक पार्टनरच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद मातोश्री डीजे. आपण पाहतोय ऋतिक गोवारे यांची टीम चांगला काम करते. बघा आपण पाहतोय ओम साई नवरंग मित्रमंडळ द्वारा आयोजित स्पर्धा. ओम साई नवरंग मंडळचे अध्यक्ष विजयजी राऊत साहेब, उपाध्यक्ष पाहू शकाल जनार्दन चांदे साहेब, नाना आणि त्यांची पूर्ण टीम अप्रतिम काम करते. राकेशजी परदेशी, दिनेशजी पवार असतील, विशाल असतील, तसंच परदेश राऊत असतील, पराग असतील आणि पूर्ण त्यांची टीम, सुदीप चांदणे असतील. प्रत्येकाचं नाव घेणं नक्कीच खूप कठीण, परंतु आपण पाहतो एक चांगला टीम वर्क राहिलाय आणि एक घनिष्ठ कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ओम साई नवरंग मित्रमंडळ. साईंचं नाव नक्कीच या ग्रुपमध्ये लगावलं गेलं, खूप चांगलं ते काम करतायत. आजची अंतिम रात्र आहे आणि सुपर 8 मधला पहिला सामना YBC वेबूर विपक्ष आपण पाहणार आहोत. धोडीपूजा फायटर या दोन संघांमध्ये. दुसरा सामना पाहू शकाल रंगला जाईल तो म्हणजे पॅराडाईस विपक्ष साई गणेश सातपाटी अ. तिसरा सामना असेल तो म्हणजे पाहू शकाल जय जोगनादेव आगवणकर विपक्ष मायकोप अ. चौथा सामना पाहू शकाल एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच उनबाट विपक्ष वनमॅन पंचाळी असा चौथा क्वार्टर फायनल सामना असणार. हे 8 संघ आपण पाहणार आहोत. त्यामधील एक संघ या स्पर्धेमधला चॅम्पियन बनेल. मागील 2 वर्ष पॅराडाईस बोईसर संघ बॅक टू बॅक चॅम्पियन राहिलाय, तर डिफेंडिंग चॅम्पियन सुद्धा असणार. परंतु सामने खूप रंगतदार होईल आजच्या रात्रीमध्ये. एक चांगली स्पर्धा, आउटफिट खूप चांगली राहिली आहे. ग्रास नक्कीच पाहू शकाल मैदानाच्या अवतीभोवती आहे. तर बघा लोकल संघ आजचा घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. धुडूया फायटर. तर एका बाजूला पाहू शकाल पालघरचा संघ आहे तो म्हणजे YBC वेबूर. चला पंच, आज आपण लगेच सज्ज राहायचं आहे. समीर खान, अजय दीक्षित आणि अशरफ मेमन असे 3 पंच आपण पाहतोय सज्ज झाले होतील आजच्या रात्रीमध्ये. पहिला जेव्हाच चेंडू पडेल दोन्ही संघाचा धावा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असेल. लगेच पाहू शकाल सिंग डिजिटलच्या माध्यमातून राजन जनवेर सिंग याच्या माध्यमातून पुरस्कृत केले आपण टी शर्ट पाहतोय. धुडूच्या फायटर या संघाच्या अंगावर आहेत. तर सन्माननीय विजय राऊत साहेबांच्या माध्यमातून सौजन्य बेबी राऊत यांच्या नावावर दिलेले टी शर्ट पण पाहतोय जे पुरस्कृत केले गेलेत YBC संघाला. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल आमच्या कॉम्बॉक्स कडून. तर मी युसुफ सय्यद सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय.
चला विनंतीशील सामना सुरू करायचा वेळ झालेली आहे यामध्ये दक्षता घ्या. चला धुळेपूजा संघ राहुल आपण लगेच फिल्डिंग सजवूया. धावा खेळाडू तुमचा कॉम्बॉक्स मध्ये गरजेचा आहे. YBC संघ आपला धावा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. 5 षटकांचे सामने आहेत बघा. 5 षटकांमध्ये तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी आहे. पंच बघा आपण पाहू शकाल टेनिस बॉल दाखवला जात आहे. अशरफ मेमन पंच या चेंडूने आपण स्पर्धा पाहणार आहोत. बघा जे लहान लहान खेळाडू त्यांनी बाहर जाए. चला जो छोटे बच्चे बाहर निकलिए वरना कुंजल राउत वहां पर आएंगे आपको सीधा आपके घर पर पहुंचाएंगे ध्यान में रखिएगा. चला बॅटर बसवलं दोन्ही संघांना पाहू शकाल तुषार लढे आणि करण ठाकूर असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलामी फलंदाजी रूपामध्ये पोहोचले आहेत. चला पंच नक्कीच सामन्याचा बघा 15 मिनिटं 20 मिनिटाची काळ तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायची दक्षता घ्यायची आहे. पहिला चेंडू 7 वाजून 55 मिनिटं पडतोय. दुसरं दोन्ही संघांना पहिला षटक सुदीप टुकरन पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळलाय. सिंगल धावाने नक्कीच शिकण्यात झालाय. ते म्हणजेच YBCC या संघाचं चांगली सुरुवात म्हणावी लागेल. बघा पहिल्या चेंडूमध्ये सिंगलनी धावफलक स्थिरावले गेले. 1 चेंडू 1 धाव ऑफच्या बाहेर चेंडू हलक्या बॅटने नक्कीच सिंगल घेतली. बघा 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्या. चांगली सुरुवात झाली YBC संघाकडून. बघा नाणेफेकीचा कॉल जिंकलं होते म्हणजेच दौडूच्या फायटर संघाने प्रथमतः स्वीकार केलं क्षेत्ररक्षण आणि आमंत्रण दिले ते म्हणजेच बॅटिंगसाठी YBC वेबूर या संघाला. बॅकफुटला आला खेळला नाही की चेंडू टिकल्या जो मध्ये चेंडू निघून जातो एकेरी धावासाठी. बघा आज नियम आहेत 8 संघांना आपण टी शर्ट प्रोव्हाइड करणार आहोत परंतु जे संघ आहेत त्यांनी व्हाईट ब्ल्यू किंवा ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी परिधान करणं गरजेचं आहे. ही दक्षता घ्या. एक ब्लॅक कंपल्सरी किंवा व्हाईट किंवा ब्ल्यू. आणि यावेळेस पाहू शकाल हलकी बॅटची कडा नक्कीच लगावली. विकेट कीपर तिकडे होती चुकी केली आहे श्रीनाथ. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. धावसंख्या पाहू शकाल धावफलक 4 वर जाऊन पोहोचते. 4 चेंडू 4 धावा धावफलक लगावले गेल्या. पहिला षटक मार्गस्थ आहे. ऑफसाइडला फटका सुरेख खेळला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतात संकेत राजपूत. चेंडूला फील्ड केलाय. डॉट बॉल नक्की बघा प्रयत्न चांगले होते करणचे परंतु संकेत राजपूत पाहू शकाल चेंडूला फील्ड करतायत. चेंडूला फील्ड केला गेला. डॉट बॉल नक्कीच आलाय. 5वा चेंडू निर्धाव. पार्टनरशिप करायचा प्रयत्न होता तिकडे विकास खाडका आले होते. जेल कॅरी झाला नाहीये थोडंसं पुढे पडलं पडतं. एकेरी धावाने धावपळे पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलक ऑर्पिन गडी बाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद ऋतिक गोवारी मातोश्री डीजेच्या माध्यमातून साऊंड प्रोव्हाइड केले. पहिल्या वर्षापासून आमचे घटक राहिले चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. 1 षटक 5 धावा धावफलक. नवीन गोलंदाज श्रीनाथ. श्रीनाथ आलाय गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय.
वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय. चांगली सुरुवात सुदीप दिदूने केली. लाला पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला आला, चॉप केलाय. कमल ठाकूरकडून होती चुकी. पहिला आजच्या रात्री मधला नवरंग चौकार करणच्या बॅटमधून 4. धन्यवाद डीजे मास्टर. बघा चौकार नक्कीच चाललाय. धावसंख्या 4 ने पुढे सहसा होती. धावसंख्या जवळ पोहोचेल 9 अंकावर. 9 लॉस ऑफ 0 विकेट. परतीचा फटका सुरेख कमलला चेंडूला अडवतोय. सिंगल धाव नक्कीच चालली. धावफलक 1 ने पुढे सहसा होती. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 10 अंकावर. यशवंत ठाकूर आपल्या सुद्धा वेलकम असेल. आज आपण यशवंतचा आवाज ऐकणार आहोत मायक्रोफोनवर. फटका सुरेख गॅप मध्ये बाबूलाल दोडी रोहितला बीट करून चेंडू निघून जातात सीमारच्या पार. नवरंग चौकार 4. धन्यवाद डीजे मास्टर. बघा 14 धावा धावफलक लगावल्या गेल्या. पाहू शकाल दुसरा षटक मार्ग 3 चेंडूमध्ये 9 धावाला. श्रीनाथ यांच्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण झालंय. बघा 2 चौका त्याच्या अनुषंगाने. बघा एका षटकामध्ये एकच मीटिंग अलाउड आहे. दक्षता घ्या. कुठल्याही बॅटरला चेंडू चेक करण्याचा अधिकार नाहीये. जेव्हा सामना सुरू होईल पहिला सलामी बॅटर चेंडू चेक करू शकता. पहिला चेंडू पडल्याच्या अगोदर. तदनंतर अंपायरला विचारूनच तुम्ही चेंडू चेक करू शकता. दक्षता घ्या. एक रिव्ह्यू दोन्ही संघांसाठी आहे. कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू नसणार. बाकी आपण व्हाईट बॉल नो बॉल रनआउट साठी रिव्ह्यू तुम्ही रिव्ह्यू यूज करू शकता. परंतु पाहू शकाल 15 सेकंदाच्या आत तुम्हाला तो डीआरएस घ्यायचा आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅटरने डीआरएस घ्यायचा. जर बाहेरून तुम्ही ऐकून डीआरएस घेतला तर अंपायर ते तुम्हाला ग्राह्य धरून देणार नाहीये. ही दक्षता घ्यायची. वेलकम निलेश पाटील चॉनर मनीष गलिया साहेब आपलं सुद्धा अधिक स्वागत असेल. फटका सुरेख पडते गॅप मध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तुषार लढेचा वार. नवरंग चौकार 4. धन्यवाद डीजे. बघा तुषार लढे चांगली बॅटिंग करतो. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले. सांघिक धावसंख्या 18 धावा. या षटकामध्ये 13 धावा आलेत पहिल्या 4 चेंडू मागे. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचं. साई गणेश सातपाटी अविपक्ष. पॅराडाईज बॉईसर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. परतीचा फटका सुरेख आणि यावेळी पाहू शकाल प्रयत्न चांगले होते परंतु 3 ऑन द रो. 3 सलग चौकार. हॅट्रिक चौकार तुषारच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. सन्माननीय मंगेश नांगणे साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. नेल्सन सेल्वराज आपलं सुद्धा स्वागत असेल. याच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्या बंधूच्या नावाने 2 एअर कूलर दिले गेलेत स्वर्गीय नवीन सेल्वराजच्या माध्यमातून. धन्यवाद नेल्सन. मंगेश नांगणे साहेब आपलं सुद्धा वेलकम असेल. बघा 22 धावा धावफलकावर आहेत. यावेळी हलका बॅटने खेळलाय. सिंगल धाव नक्कीच येईल का आणि सिंगल धाव आली आहे. बघा यावेळेस प्रज्योत या षटकामध्ये 4 चौकार 2 सिंगल मध्ये तब्बल 18 धावा जमा केल्या गेल्या. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत तब्बल 23. एकही गडी बाद झाला नाहीये. आजची पहिलीच आपण ही मॅच पाहतोय परंतु टॉस जिंकल्यानंतर दडुपेच्या संघाने फिल्डिंग स्वीकार केली. त्याच्या विपक्षामध्ये जेव्हा बॅटिंग दिली गेली वायबीसी बॅटरला त्यांनी दुसऱ्या षटकामध्ये पुरेपूर चांगला उपयोग केला आणि तब्बल 4 चौकार ठोकले. त्यामध्ये लिटिल मास्टर ऑफ पालघर मिस्टर तुषारच्या बॅटून 3 चौकार आले. करणच्या बॅटून 1 चौकार आला. आपण पाहू शकाल पार्टनरच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यूज आपण शूट करतोय. थोड्याच वेळामध्ये इथे व्हिडिओज
आपण दाखवले जातील. एक चांगली स्पर्धा पाहतोय आपण नवरंग चषक 2025. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. बरोबर बघूया यावेळेस बाबूलालला टार्गेट केलं असं म्हणावं लागेल. 3 चौकार बाबूलालच्या बाजूने गेलेत आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 27. धन्यवाद इसे धन्यवाद. बघा पहिल्या षटकामध्ये 5 धावा, मागील 7 चेंडूमध्ये 22 धावा आल्या. म्हणजे 5 चौकार 2 सिंगल हा गणित राहिला मागील 7 चेंडूंचा. 27 धावा दाफळकावर आहेत. तिसरा षटक मार्क असतं. अजून येणारे या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. आजच्या रात्रीमध्ये अजय दीक्षित सुद्धा आपण पाहतोय स्कोल एक पंच आहे. तिसऱ्या पंच नक्कीच पाहू शकाल. आज जोडले की त्याचं आपण करूया वेलकम. पहिल्या दिवसापासून समीर खान, अशरफ मेमन हे पंच राहिले. पहिल्या दिवसामध्ये दीपक संख्याचा आवाज आपण ऐकला. कालच्या रात्रीमध्ये वाडा अलमानचा आवाज, कुणाल मोकाशी यांचा आवाज आपण ऐकला मायक्रोफोनवर. आज रात्रीमध्ये यशवंत ठाकूर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. यावेळेस काय घडलंय पाहू शकाल. चेंडू टप्पामध्ये थोडंसं वरती आला होता. असं वाटलं की बॅटला ब्रश झालाय का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. परंतु विकेट किपरने चेंडू गॅदर केला नाही. डॉट बॉल नक्कीच आलाय. लेग साइडला फटका सुरेख, परंतु वा विकास खाडका काही क्षेत्ररक्षण केलं अप्रतिम दर्जेदार. या स्पर्धेमधला दुसरा गोलंदाज ठरला होता विकास खाडका, ज्याच्या नावावर निर्धाव षटक राहिलं होतं. आणि आजच्या रात्रीमध्ये पाहू शकाल त्यांनी 3 धावा सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. बघा एक धाव खूप महत्वपूर्ण आहे जेव्हा तुम्ही सुपर 8चे सामने खेळतात. इकडून जर तुम्ही सामना जिंकला तर नक्कीच उपांत्य फेरीमध्ये तुमचा प्रवेश होईल. एक बक्षीस तुम्हाला नावावर नक्कीच लागू होईल नवरंग चषकामध्ये. हा सामना खूप महत्वपूर्ण आहे. यावेळेस लेग बायची एक सिंगल आली आहे. धावसंख्या 1 पुढे सहसा धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल 30 धावा. यावेळेस बॅकफुटला आला, कट केला, सिंगल धाव नक्कीच येईल. बघा धावसंख्या 1 नी सहसा होईल. 3 षटकांच्या समाप्ती धावा धावफलकावर 31. बघा 2 षटकाच्या नंतर आपण टॉस करणार आहोत. पॅराडाईज बॉयज संघाने आपली रिपोर्टिंग लगेच करून घ्यायची आहे. तर एका बाजूला साई गणेश सातपाडी असंघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ओव्हर टू डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. बघा 3 षटक 31 धावा. नवीन गोलंदाज पाहू शकाल निखिल धोडी पा आलाय गोलंदाजी मार्कवर. दशरथ धोडी म्हणजेच कालू यांचे सुपुत्र. फुलटॉस बॉल, खराब चेंडूवर प्रहार. हा आलाय नवरंग 4 चौकार. यावेळेस परत एकदा बाबूलाल पाहू शकाल. चुकी प्रत्येक वेळा बाबूलालच्या बाजूने झाली आहे. तब्बल 4 चौकार म्हणावं लागेल. प्रज्योत घोडके बाबूलालच्या बाजूने गेले. कुठे आज दबाव आहे. बघा घरच्या मैदानावर जो आपण सामने खेळतो एक वेगळा दडपण वेगळा दबाव असतं. तो दबाव पूर्णपणे इकडे दिसतोय. तो म्हणजे धोडीपूजा फायटर या संघाच्या प्रत्येक खेळाडूवर. गोलंदाजी एवढी खराब झाली नाही परंतु क्षेत्ररक्षण पाहू शकाल 5 चौकार म्हणजे तब्बल 20 धावा तुम्ही खराब क्षेत्राच्या माध्यमातून खर्च केलेत. हे कुठं कुठे खूप मोठा प्रश्न असणार आहे जेव्हा तुम्ही सेकंड इनिंगमध्ये बॅटिंगसाठी येतील. कारण की धावा इकडे चेस करणं या मैदानात कालच्या 2 रात्रीमध्ये पाहिलं पहिल्या दिवसामध्ये आणि कालच्या रात्रीमध्ये की खूप अवघड जात आहे. 25 धावा काढताना सुद्धा आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर सामने गेलेत. कारण पहिला बॅटिंग करणारा संघ जेव्हा 40+ करतोय तो कुठं कुठल्या प्लसमध्ये असतो आणि एक चांगली गोलिंग अटॅक असली तर सामना नक्कीच विजय होऊ शकतो पहिला बॅटिंग करणारा संघ.
यावेळेस सुरेख चेंडू होता, मोठा फटका खेळता प्रयत्न, श्रीकांत कडून चुकी झाली आहे, सिंगल धाव नक्कीच झाली, धावफलक 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या 22 मध्ये 1 धाव होईल. षटक क्रमांक पाहू शकाल चौथा मार्गस्थ आहे, धावा धावफलक लगावले गेले तब्बल 40 धावा, 3 चेंडू मध्ये आता 9 आलेत. राईट बघा सायकल पाहू शकाल आम्हाला जे दिले गेले ते आली आहे सायकल, माणूस सिरसाडी शुभमजी वडे त्याच्या माध्यमातून सायकल आहे. हलक्या बॅटिंग खेळली गेली, खेळाडू पाहू शकाल पोहोचते चेंडूला फील्ड केला गेला, सिंगल धाव आली आहे, धावसंख्या 41 41. 41 धावा धावफलकावर आहेत. अजूनही पाहू शकाल येणारे या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी करून बॅटिंग करतोय, पाहू शकाल 18 अंकावर 21 वर बॅटिंग करतोय तुषार. खराब चेंडू होता, चेंडू गॅप मध्ये निघून गेलाय, सीमारेषा पार, अजून एक चौकार, 4. धन्यवाद डीजे. पाडासिप केला गेला आणि पाहू शकाल अजून एक चौकार, बॅक टू बॅक या षटकामध्ये 4 चौकार आलेत, त्यामध्ये 1 नो बॉल 2 सिंगल. तब्बल या षटकामध्ये धावांची जर गोष्ट केली, धावा जमा केल्या गेल्या 50 धावा, 19 धावा 5 चेंडू मध्ये आल्यात, 5 चेंडू मध्ये 19 धावा आल्या. शेवटचा अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल, दबाव आहे पूर्णपणे धोडेभुजा फायटर या संघाच्या खेळाडूंवर. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. फुल टॉस बॉल हेलिकॉप्टर खेळला गेला, खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतोय, परंतु पाहू शकाल डॉट बॉल. षटक क्रमांक संपले गेले 4 षटकात समाप्त, धावा धावफलकावर आहे तब्बल 50, बिनगडी बाद. तवळी शेवटचा अंतिम षटक, पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय, विकासने पहिला चेंडू गडी बाद केला, 50 वर पहिला गडी बाद झालाय. तुषार लढे 21 धावांची खेळी साकारली, बॅक टू आउट, गॉन, फर्स्ट विकेट गॉन. बघा प्रेम मोरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी झालाय, चांगली धावा नक्कीच बनवल्या गेल्या. पाहू शकाल आतापर्यंत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून नवीन बॅटर प्रेम आलाय, फटका सुरेख खेळला, गडी बाद होईल का, चुकी झाली आहे. बघा नॉन स्ट्राईक फेकी केली नाही, स्ट्राईक वर करंटचा विकेट घ्यायचा प्रयत्न केला होता, खेळाडू पाहू शकाल प्रथमेश नक्कीच होते आणि सिंगल धावा आली, धावसंख्या 51 धावा. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण 4 धावा, 55. बघा 55 धावा धावफलकावर आहेत, 55, लॉस ऑफ 1 विकेट. हेलिकॉप्टर खेळला, फटका सुरेख, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल, परंतु कुठलीही धाव घेतली नाहीये. 55 धावसंख्या स्थिरावली गेली. अजूनही या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला टॉस साठी लगेच या सायगने सातपाडी असंघ विपक्ष पॅराडाईज बोईसर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य असणार आहे, दक्षता घ्या. बॅकफुटला आला, गॅप मध्ये फटका सुरेख खेळला, अजून एक 4 धावा, म्हणजे धावसंख्या 59, 59 धावा धावफलकावर. बघा शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे, शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. लास्ट बॉल, एक गडी बाद नक्कीच झाला, परंतु पाहू शकाल करण चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस खेळला गेला लेग साइडला, संकेतने चेंडू फील्ड केला, फेकी करा, परंतु
बाबूलालने शेवटचा चेंडू अडवलाय. एक धाव नक्कीच घेतली. धावसंख्या पाहू शकाल 60 धावा, त्यामध्ये पाहू शकाल 35 धावांची खेळी साकारली करण ठाकूरच्या बॅट मधून. आपण पाहतोय ओम साई नवरंग मित्रमंडळ द्वारा आयोजित नवरंग चषक 2025 5वा पर्व आजची अंतिम रात्र आहे. आणि पाहू शकाल इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून अनिवार्य तिकडे असतील मिस्टर यशवंत ठाकूर. ठीक, धन्यवाद सर. मी विनंती करेल दिनेजी पवार सर आपला शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूला पॅराडाईज बोईसर तर त्यांच्या विरुद्ध साई गणेश सातपाडी यायचे कॅप्टन. दोन्ही कर्णधाराला विनंती आहे सेकंड क्वार्टर फिनाले सेकंड इनिंगचा पहिला चेंडू ट्रॅव्हल होण्याच्या अगोदर आपल्याला टॉस साठी येणं बंधनकारक आहे. साई गणेश सातपाडी आणि त्यांच्या विपक्ष पॅराडाईज बोईसर एक अप्रतिम देखणी स्पर्धा आपण पाहतोय. दिनेजी पवार सर आपल्यासोबत आहेत. ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित नियोजित नवरंग चषक 2025 ची शेवटची अंतिम आणि महत्त्वाची रचना आपण पाहतोय, जिथे सेकंड क्वार्टर फिनाले एका बाजूला साई गणेश सातपाडी तर त्यांच्या विरुद्ध पॅराडाईज बोईसर असे दोन बलाढ्य संघ आपल्याला क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये पाहायला मिळणार आहेत. चला या कॅप्टन पॅराडाईज बोईसर आणि त्यांचे विपक्ष साई गणेश सातपाडी लगेचच या प्लीज. थँक्यू डीजे. साई गणेश सातपाडी संघाचा कर्णधार जर आलेला असेल तर प्लीज आपण रिपोर्ट करा. ऑलरेडी आपण पाहतोय पॅराडाईज बोईसर संघाचा कर्णधार उपलब्ध आहे. महत्वाची मॅच आहे, डेकोरम मेंटेन करणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. प्लीज इट्स हंबल रिक्वेस्ट, कॅप्टन जर अवेलेबल असाल तर या टॉससाठी लगेचच. कॅमेरामॅनला विनंती आपण मुख्य मंचावरती कॅमेरा वळवा. आपल्यासोबत जे मान्यवर अतिथी आहेत मी विनंती करेल अण्णा शिंदे सरांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतोय. चांदणे नाना प्लीज आपल्याला विनंती आपण अण्णाजी शिंदे सरांचा आदर सत्कार करूया. सर्व मंडळीचा खूप महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा संपूर्ण स्पर्धेमध्ये. अण्णाजी शिंदे सरांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पाहतोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, कारण या सर्व मान्यवरांमुळेच आपण पाहिलं तरी स्पर्धा आज आपण पाहतोय 5वं पर्व आहे. सातत्याने या स्पर्धेची चर्चा संपूर्ण पालघर बोईसर विभागामध्ये राहिली आहे. तो आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पाहतो. त्यासोबतच सन्मान चिन्ह सुद्धा असेल. महत्त्वाची मॅच सुद्धा सुरू आहे, परंतु या सर्व मान्यवरांचं अतिथीगणांचा आदर सत्कार करणं गरजेचं आहे. हीच आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं जतन मात्र केलं जात आहे. त्यानंतर मी विनंती करेल मंगेश नागणे सर प्लीज वरदे सर आपल्या शुभ हस्ते आपण मंगेश सरांचा आदर सत्कार करूया. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो अप्रतिम क्षेत्रक्षण झालाय आणि मान्यवरांचा आदर सत्कार आपण पाहतो. मुख्य मंचावरती मंगेश सरांचा आदर सत्कार होतोय. माईची शाळ पुष्पगुच्छ देऊन या सर्व अतिथींचा आपण आदर सत्कार करतोय आणि खूप महत्त्वाचं सुद्धा आहे. आदर सत्कार आपण पाहतोय मुख्य मंचावरती केला जातोय. मुख्य मंचावरती आदर सत्कार आपण पाहतोय. धन्यवाद. जाऊया ऑनगोइंग मॅच कडे, जिथे आपल्यासोबत रिझवण्यासाठी व्हॉइस ऑफ बोईसर सन्माननीय आदरणीय युसुफजी सय्यद सर जोडले जातील. यस सर, ओव्हर यू. धन्यवाद यशवंत. बघा 3 चेंडू 5 धावा फटकावर. अजून एक फटका सुरेख राहिला. अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय विकास खाडक्याच्या बॅट मधून. नवरंग चौकार 4. या सामन्यामध्ये रंग भरला जाईल का? विकास खाडक्याची बॅटिंग चांगली चालू आहे. 4 धावा. धन्यवाद डीजे. पाहू शकाल 4 चेंडू आणि 9 धावा धाफका लगावल्या गेल्या. 61 धावाचा पाठलाग करत जाता बनवायचे 52. येणारे चेंडू असतील तब्बल इनिंग्स मध्ये 26 मध्ये 52ची गरज आहे.
पण तिथं पार्टनरशिप करायचा प्रयत्न होता बघा बॅटची हलकीची कडा नक्कीच लगावली डॉट बॉल नक्कीच आला निर्धाव चेंडू आला चेक आपण पाहतोय नाना सरांच्या माध्यमातून जे 2 चौकार आले त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला विकासासाठी आलेलं आहे सर. लगेच जनार्दन चांदे साहेब म्हणजेच नाना यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज विकास खाडका याच्यासाठी आला. शेवटचा अंतिम चेंडू षटकामधला बॅकफुटला आला टॅप करायचा प्रयत्न होता आदित्य मिश्रा चेंडूला फील्ड करतोय डॉट बॉल नक्कीच झाला बघा पहिल्या षटकात समाप्तीनंतर 9 धावा दाखल कारण पहिल्या इनिंगची जर आपण तुलना केली तर पहिल्या इनिंग्समध्ये पहिल्या षटकामध्ये 5च धावा होत्या या इनिंग्समध्ये 9 धावा आल्यात आता 4 षटकांमध्ये 52 धावांची गरज आहे 52 धावा बनले जातील का नाही हे पाहण्यासाठी आपण वळूया एकदा डीजे मास्टरकडे तज्ञ देऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे मास्टर बायसायकल बायसायकल आमच्या स्क्रीनवर दाखवली जाते ते म्हणजे आम्हाला स्पॉन्सर केली गेली सर्व ग्रामपंचायत सरपंच शुभमजी वडे साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध सिरीजसाठी ती बायसायकल आहे. नवीन गोलंदाज पालघर एक्सप्रेस संतोष कुमार मूल्या अण्णा गोलमार्कवर सज्ज होईल. पहिला चेंडू हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता डॉट बॉल नक्कीच आलाय निर्धाव चेंडू आलाय बघा अण्णा एक वेगवान गोलंदाज आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप वेग त्यांच्या चेंडूमध्ये राहिलाय. पहिला चेंडू निर्धाव डॉट बॉल यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता लाल्या चेंडूला फील्ड करतो यस नोचा कॉल कुठला बॅटर आउट होईल त्यावेळेस सुदीप बॅक टू द आउट गॉन. धन्यवाद डीजे बघा यस कॉल होता धावच्या चर्मामध्ये फलंदाज बाद झाला पण आपण सांगतो जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तुमच्या मुखामध्ये 3 शब्द येणं गरजेचे असतात यस नो वेट चल थांब नाही हे शब्द येणं गरजेचं आहे. बघूया असे कॉल नसले तर कुठे कुठे गडी बाद होता यावेळेस गडी बाद झाला सुदीप दिदू यांच्या रूपामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल ऐसा प्ले डाऊन फलंदाज बाद विकास खाडका बॅक टू द आउट. चेक धन्यवाद सर आपण टॉस कडे वळूया जिथे आपल्यासोबत दोन्ही कर्णधार आहेत एका बाजूला साई गणेश सातपाडी तर त्यांच्या विपक्ष पॅराडाईज बॉईज. यशवंत ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत 2 बॉल नंतर टॉस करूया कारण की सामना सुरू आहे 3 चेंडूचा खेळ संपला गेला 3 चेंडूत आपण टॉस करणार आहोत. ओके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित आलाय रोहित धोडी म्हणजेच बाबूलाल बॅटिंग साठी आलाय. आता बनवायचे विजयासाठी बाबरनं येणाऱ्या चेंडूच्या इनिंग्स मध्ये तब्बल 21 संतोष चांगले गोलंदाजी करतो पहिला 3 चेंडू एकही धाव खर्च केली नाहीये. फुलटॉस बॉल फटका सुरेख आहे तिकडे ब्रिजेश पाहू शकाल चेंडूला फील्ड करतोय एक सिंगल धाव नक्कीच झाली धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 10 या अंकावर 51 धावांचा अजून पाठलाग करायचा 20 चेंडूचा खेळ बाकी असेल 20 बॉल 51 रन्स टू विन धोडीचा फायटर बॅटिंग करतो फाईट बॅक करावा लागेल. संघनायक राहुल स्ट्राईक वर यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता पायावर चेंडू होता डॉट बॉल नक्कीच आला निर्धाव चेंडू काय षटक राहिलाय पहिला 5 चेंडूमध्ये मात्र एकच धाव खर्च केली आहे 2 गडी बाद झालेत एक बोल्ड आणि एक रनआउट चेंडू दोन्ही सलामी बॅटर बॅक टू डगआउट आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला यावेळेस बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली सिंगल धाव आली 11 धावा धावफलक 2 गडी बाद येणारे 3 षटक बनवायचे 50 आपण वळूया टॉस बॉक्स मध्ये जिकडे असतील यशवंत ठाकूर टॉस साठी. धन्यवाद सर दिनेशजी पवार सर मी आपल्याला विनंती करेल 2 कर्णधार आपण पाहतो एका बाजूला साई गणेश सातपाडी तर त्यांच्या विपक्ष पॅराडाईज बॉईज सर 2 कर्णधार आपण पाहतोय सज्ज होत आहे दिनेशजी पवार सरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस जिथे एका बाजूला नवरंग तर दुसऱ्या बाजूला चषक आपण त्या कॉइन वरती पाहतोय. रेहानला संधी दिली गेली आहे प्लीज रेहान कॉल करणार आहे पॅराडाईज बॉईज सर संघाकडून चषक इज अ कॉल नवरंग इट इज प्लीज सर आपल्याला विनंती दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि स्थानपन्न व्हा. तर दिवेश नाणेफेकीचा कौल महत्वाच्या सामन्यामध्ये जिंकलाय काय घेणार आहेस? बॅट फर्स्ट आपण मागच्या काही स्पर्धा पाहिल्या तर त्या बॅट्समॅनच्या फेवर मध्ये आहेत पण हे क्रीडांगण असं आहे की गोलंदाजाकडे थोडंसं जास्त एज आहे किंवा फलंदाजाला जास्त एफर्ट घ्यावे लागते तर या कॉन्सेप्ट बद्दल तू काय म्हणशील कारण चेंडू सहसा टॅप होत नाहीये. खरंच कारण चेंडू हा टॅप होत नाही मागील 2 दिवस झाले टॅप होत नाही खाऊन गेम आहे तर आमची रणनीती असेल
बॅटिंग घेऊन कमीत कमी जास्तीत जास्त आम्ही 40-45 करणं प्रयत्न करू. ऑल द बेस्ट, जास्त वेळ घेणार नाही. रेहान, अगर आप टॉस जीते तो क्या लेना चाहते थे? फील्डिंग ले सेम क्वेश्चन आपके लिए भी है. थोड़ा सा ग्राउंड अलग है क्योंकि आजकल के जो ज्यादा ग्राउंड से क्रिकेट हो बैटर को ज्यादा फेवर करता है, पर ये कॉन्सेप्ट थोड़ा सा अलग लग रहा है. तो कॉन्सेप्ट के बारे में क्या कहना चाहेंगे और कितने रन पर आप रोकना चाहेंगे? क्या लगता है कि कितना टोटल एक आपके लिए अच्छा टोटल हो सकता है? के लिए ग्राउंड की बात किया जाए तो बैटिंग बॉलिंग और फील्डिंग तीनों के लिए अच्छा है, और हमारे बैटिंग की बात की तो हम ज़्यादा से ज़्यादा स्कोर करना चाहेंगे. चले ऑल द बेस्ट. चले, रेहानचा आवाज आपण ऐकला आणि त्याच्या अगोदर आपण ऐकलं दिवेशचा आवाज. टॉस जिंकलाय साईगणे सातपाडी अ संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, जिथे आपल्यासोबत रिझवण्यासाठी युसुफजी सय्यद सर जोडले जातील. यस सर, ओव्हर यू. धन्यवाद यशवंत. बघा 12 चेंडू 12 धावा 3 गडी बाद झालेत. तिसरा षटक मार्ग असताय. कुठे ना कुठे दबाव वाढलाय. प्रथमेश नवीन बॅटर आलाय. फटका सुरेख खेळलाय. पाहू शकाल फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला. प्रेम मोरे आपण पाहतोय चांगला क्षेत्ररक्षण करतोय. चांगला खेळ साकारलाय YBCC संघाने. आतापर्यंत आपल्या संघासाठी बॅटिंग चांगली झाली, गोलंदाजी चांगली करतायत, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. यावेळेस पाहू शकाल बॉक्स आउटच्या मध्ये फलंदाज झालाय बाद गॉन. धन्यवाद डीजे. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कमल ठाकूरला आलाय, ज्याच्या माध्यमातून मेगा फायनल मॅचसाठी स्पोर्ट्स शूज आम्हाला स्पॉन्सर केले. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे कमल ठाकूरला. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न प्रथमेश राहुल चौथापर्यंत निर्धाव चेंडू. या षटकामध्ये एकच धाव आली आहे. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. मागील षटकामध्ये मात्र 2 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये एकच धाव आली आहे. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल. षटक संपले गेले. 3 धावा आहेत त्या मात्र 12. आता 12 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल 49 धावा, म्हणजेच तब्बल तुम्हाला 12 चौका ठोकाव्या लागतील. लगेच पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर जी बायसायकल दाखवली जाते. सरवली ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय सन्माननीय शुभमजी वडे यांच्या माध्यमातून पोस्को केली बायसायकल आहे. प्लेअर ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर या खेळाडूला आपण ही बायसायकल देणार आहोत. करणचा पहिला चेंडू पाहू शकाल शॉर्ट बॉल राहिला होता, परंतु कुठलीच धाव नाहीये. डॉट बॉल नक्कीच आलाय. आता 11 मध्ये बनवायचे 49. 11 चौकार जरी आले तर 44 धावा होतील, परंतु कुठे ना कुठे दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या संघावर. इनसाइड एज नक्कीच लागेल. बघ क्रिकेट असा एक खेळ आहे ना, कुठलाही संघ कधी हवी होऊ शकतो, कुठलाही संघ कधीही कमी पडू शकतो. काल आपण पाहिलं तारापूर या संघाला ज्या प्रकारे जय जोगनाथदेव आगवणकर या संघाने जो क्रिकेट खेळ काल दाखवला तो खूप चांगला राहिला. पहिल्या दिवसाने पाहिला पण बॅट बॉल वानगाव या संघाने पूर्णपणे पॅराडाईज संघावर दबाव आणला होता. असा क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलत होतो, परंतु आपण पाहतोय नवरंग चषकामध्ये आहे. नवरंग चषकामध्ये रंग बदलणार क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेस बघा रंग बदललाय. तुषार लढीने हात टाकला, बॉक्स फलंदाज बाद होणार होता, त्याला चौकार दिला. हा क्रिकेट आहे, कधीही काही घडू शकतो. परंतु अंपायरने नो स्कोर घोषित केलाय. कुठली धाव नसणारी आहे. 13 वर धावसंख्या स्थिरावली गेली. आता बनवायचे 48. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच आलाय. बघा निर्धाव चेंडू जास्तीत जास्त खेळले. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 चौकार होते. विकास खाडका याच्या बॅटमधून आला. त्यानंतर विकासच्या बाद होण्यानंतर एकही मोठा फटका आला नाहीये. यावेळेस बॉक्स आउट मध्ये पाहू शकाल आदरणीय सन्माननीय मुकेश दादा पाटील यांच्या बॅनरला सलामी देणारा विकेट आलाय, म्हणजेच कमल खाडका बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. संकेत बघा पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा, तिसऱ्यामध्ये 1, चौथ्यामध्ये 1. हे आपण पाहतो षटक टाकले गेले. शेवटचा अंतिम षटक ब्रिजेसला इंट्रोड्यूस केले गेले. आदित्यला थोडासा आराम दिला गेला, कारण की शेवटच्या अंतिम षटकामध्ये 48 धावांची गरज आहे. 6 चेंडू 48 धावा. ब्रिजेसला यावेळेस इंट्रोड्यूस केले गेले. यावेळेस पाहू शकाल बाहेरून काहीतरी शाउट केलं बॅटर थोडंसं सांगतायत. डेड बॉल पंचाने घोषित केलाय. ठीक, आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय मनोजी पटेल सर. मी आपल्याला विनंती करेल प्लीज सर या मुख्य मंचावरती.
सन्माननीय आदरणीय मनोजी पटेल सर प्लीज आपल्याला विनंती आहे, या आपली जागा मुख्य मंचावरती आहे. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. यस ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. शेवटचं अंतिम षटक आहे. चौकार नक्कीच आलाय. राहुल कॅप्टन आला, थोडंसं लेट आहे, चौकार नक्कीच ठोकतोय. 4 चेंडू 44 धावांची गरज आहे. बघा तब्बल 4 गडी बाद झाले. धावा दाफलकावर आहेत तब्बल पाहू शकाल लगावले गेले आतापर्यंत 17. 44 धावा अजून बनवायचे. 4 चेंडू मगे अजून एक फटका चांगला आहे, परंतु तेवढा चांगला क्षेत्ररक्षण तुषार लढे तिकडे पाहायला भेटला. डॉट बॉल आलाय. शेवटचे तीन चेंडू, हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. ऑफ साइडला फटका सुरेख. साहिल चेंडू लाडवतोय. एक सिंगल धाव नक्कीच घेतली. धावसंख्या 18. लॉस ऑफ 5 विकेट. हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच. बघा शेवटचा अजूनही पाहिलं गेलं तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच हा सामना विजय झाला तर म्हणजे तब्बल 38 धावाने संघ विजय होते. कॉंग्रॅच्युलेशन्स YBC वेभूर आणि हार्ड लक दुर्विजय फायटर. आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे करण ठाकूर ठरतोय मॅन ऑफ द मॅच, ज्याने 35 धावा बनवल्या, 1 गडी बाद केलाय, तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि सामन्याला सुरुवात होईल. पुढील सामन्यासाठी आमच्यावर जोडले जातील मायक्रोफोनवर यशवंत ठाकूर. मायक्रोफोनवर धन्यवाद इसे धन्यवाद. चला आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. शगुन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्याकडून एक टी शर्ट्स आणि न्यू लकी ऑप्टिकल्स यांच्याकडून स्पोर्ट्स गॉगल आहेत, ज्या मला साकेर बावला यांनी स्पॉन्सर केलं. वेलकम साकेर बावला, आपला हार्दिक स्वागत असेल. ज्यांनी आज सुपर 8 साठी मॅन ऑफ द मॅच साठी मला गॉगल्स दिलेत. तो वेलकम साकेर भाई, आपका भी स्वागत करेंगे हम. करण ठाकूर या आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार